गुन्हे दाखल झाले पाहिजे। दरम्यान लातूरचे पोलीस उपाधीक्षक रणजित सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता। एकूण 10 आरोपी होते। त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर 9 आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे। तसेच सदर आरोपी विरुद्ध यापुढेही BNSS 126 प्रमाणे कारवाई करणार आहोत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे विजयसिंग बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल समोर आणलाय। महादेव मुंडे यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे झाल्याचं उघड झालंय। महादेव मुंडेंची हत्या गळा कापून झाल्याचं समोर आलंय। त्यांच्या तोंड, मान, हातावर 16 वार होते आणि त्यामुळे अति रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झालाय। 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि 22 ऑक्टोबर रोजी रात्री 12:15 म्हणजे 12:15 ते 1:30 असं 1.25 तास उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं। दरम्यान शवविच्छेदन अहवालातून काय धक्कादायक बाबी समोर आल्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। महादेव मुंडे यांची गळा कापून हत्या करण्यात आली। त्यांच्या गळ्यावरती 3 वार आहेत। गळ्यावर समोरून वार करण्यात आलाय। श्वसनलिका कापली गेली आहे। रक्तवाहिन्याही फुटल्या। गळ्यावर 20 सेंटीमीटर लांब, 18 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर रुंद वार आहेत। मानेच्या उजव्या बाजूने 4 वार आहेत। मानेवरील वार चुकवताना तो तोंडावरही झाला। तोंडापासून कानापर्यंत 13 सेंटीमीटर लांब, 1.5 सेंटीमीटर खोलीचा वार आहे। महादेव मुंडेंनी हाताने प्रतिकार केल्याचं उघड झालंय। डाव्या आणि उजव्या हातावर अंगठ्याजवळ आणि तळ हातावर मधल्या बोटावर जखमा आहेत। उजव्या हातावर 3 आणि डाव्या हातावर 3 वार आहेत। खाली कोसळल्यामुळे डाव्या गुडघ्यालाही त्यांना खरचटलं। चेहरा आणि हात रक्ताने माखले होते। दरम्यान महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांनी केलाय। कराडचा मुलगा श्री कराड आणि साथीदारांना अमानुष मारहाण केली आणि मारहाण करून मुंडे यांचं मांस तोडून नेण्याचा क्रूरपणा केल्याचा गंभीर आरोप बांगर यांनी केलाय। महादेव मुंडेंच्या हत्येनंतरचे फोटो त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले। ही जी घटना घडत होती, महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं, ते रेंगळत चालले। रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते, माझा लेकर बाळ असते, काय मला जगू द्या, असं करू नका, काय कारण आहे। फक्त वाल्मिक कराड त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून इगो हार्ट झाला म्हणून एवढ्या अमानुष पद्धतीने मारतात। हे बघा, पुन्हा मानेवर महागवार केले। जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने। हे पहा, हे बघा, मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने छोट्या जखमा झालेल्या आहेत, पण पुढे किती मोठ्या झालेल्या आहेत। ह्या ज्या पुढे जखमा झालेल्या आहेत महादेव मुंडेंच्या ह्यांच्या, ह्या किती पुढे आहेत, किती मोठ्याल्या आहेत पहा ना तुम्ही। म्हणजे ह्याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस त्यांचं मांस नेण्यात आलं। दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊया। तर बरोबर कॅरोटिडवर 1 नाही 4 घाव केले होते। श्वाननलिकेवर घाव होता, हातावर होते, गुडघ्यावर होते। म्हणजे ते वाचून अक्षरशः अंगावर काटा आला की काय किती क्रूर, किती निर्दयी माणसं आहेत। आणि खरंच म्हणजे कुठच्या दिशेने, म्हणून मी म्हटलं की खरंच आता हे सगळं चित्र बदलण्याची गरज आहे। ज्ञानेश्वरी मुंडेंशी मी आज बोलणार आहे आणि त्यांना जी मदत आता, कारण जोपर्यंत लोक आक्रोश करत नाहीत तोपर्यंत काहीच होताना दिसत नाही, तर त्यांना जी लागेल ती मदत मी करणार आहे आणि यांना पण न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। दरम्यान वाल्मिक कराडचा पोलीस अधीक्षकांनी PCR घ्यावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। 12 गुंठे जागेसाठी आपल्या पतीची हत्या करण्यात आली। पोलीस अधीक्षकांनी सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे।
पण ज्या माणसाच्या नावी आता ते 12 गुंठे जागा झाले आहे, ते जो भावड्या कराड आहे त्याला पण पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे. आणि जे श्री कराड आहे तो बी बाळाभाऊ बांगर म्हणता येत ना, की आम्ही दोघं गाडीतून जात असताना त्याच्या मुलाचा फोन आला आणि म्हणले महादेवचा काटा काढायचा आहे. तर तो म्हणला मी बाप आहे जिवंत, बघूत आपण काय करायचं ते. मग श्री कराड, भावड्या कराड आणि वाल्मिक कराड आणि गोट्या गीते, एसपीनीच नाव सांगितलं, गोट्या गीते आणि राजा फड असे एवढे नाव सांगितले होते आम्हाला. एवढ्यांची तात्काळ पीसीआर घ्या आणि आरोपींना अटक करावं एसपी सरांनी. एसपी सर का शांत आहेत अजून एवढा अहवाल समोर येऊन सध्या. पुढची बातमी पाहूया. सावली बार प्रकरणामध्ये आता गृहराज्य